जय काड सिद्ध. आज आहे मोक्षदा एकादशी आणि त्याचबरोबर गीता जयंती पण आहे. मोक्षदा एकादशी, गीता जयंती आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज 1 डिसेंबर गुरुभक्त ब्रह्मलीन मीनाताईची आज पुण्यतिथी आहे. मीनाताईने बघा, मी ह्या अनेक वेळा वर्णन केलेलं आहे. मोक्षदा एकादशीचं प्रवचन झालं, कळलं ना, आणि त्या प्रवचनाच्या संदर्भात आमचं चर्चा चाललेली होती, कळलं ना. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ती झाडांना पाणी घालत होती आणि झाडांना पाणी घालत होती. तत्पूर्वी तिला काय काय दिसलं सद्गुरू फक्त जाणे. पाणी घालता घालता तिने साष्टांग नमस्कार केला आणि असे हात होते तिचे, तिने देव सोडला साष्टांग नमस्कार करून. मी बाजूला केलं, अरे गेल्या निघून गेलेली होती. म्हणजे मी हे खास का सांगतोय, जो गुरुभक्त असतो ना, म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी मीनाताईने महाराजांकडून अनुग्रह घेतला. कधी वयाच्या 12व्या वर्षी. आणि ती नंतर मग ग्रॅज्युएट झाल्यानंतर ती लॉला ॲडमिशन घेतली तिने. आणि लॉला ॲडमिशन घेण्याच्या वेळेला ती महाराजांच्या दर्शनाला गेली. महाराजांना सांगितलं की बाप्पा मी लॉला ॲडमिशन घेतलं. महाराज म्हणे वा वा वा, छान छान, म्हणजे आता आमचा घरचा वकील होणार. आणि त्यावेळेला महाराजांनी तिला विचारलं, बाई नाव काय तुझं? कारण महाराजांना आता एवढ्या सगळे भक्त म्हणजे सगळ्यांची नावं लक्षात राहत नाही. ती म्हणाले मी ना, जाऊ दे ते आम्हाला माहिती नाही, पण आता ह्याच्या पुढे तुला आम्ही वकीलबाई म्हणून बोलणार. बस ह्या महाराजांच्या वकीलबाई झाल्या. आणि त्यानंतर मग तिचं सगळं प्रॅक्टिस सुरू झाली. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सगळ्या गोष्टी करत होती ती, कळलं ना. जेव्हा ठाणा महानगरपालिकेची जी विधी सल्लागारची जी परीक्षा होती ना, इंटरव्ह्यूच्या वेळेला महाराजांनी तिने सांगितलं की बाप्पा आता मी इंटरव्ह्यूला जाती आहे. म्हणे इंटरव्ह्यू देणारे तुम्ही आणि घेणारे पण तुम्ही. महाराज म्हणाले बाई बाई बाई, जर तुझा हा भाव असला तर तुझं नक्की तिथे सिलेक्शन होईल. आणि झालं, तिचं सिलेक्शन झालं ठाणा महानगरपालिकेचे विधी सल्लागार म्हणून. तिथे तिने निवृत्त होई पण छान सुंदर कार्य केलं. बघा पुणे योगायोगाने काय झालं, एक दिवशी महाराज आले होते मुंबईत, ठाण्यात आले होते. मग महाराजांना घेऊन गेली ती आणि तिने स्वतःच्या खुर्चीवर महाराजांना बसवलं आणि महाराजांना सांगितलं की बाप्पा ही खुर्ची तुमची आणि आता हे तुम्ही सांभाळायची, बस. आणि ह्या भावाने तिने TMCची लिगल ॲडवायझर म्हणून निवृत्त होईपर्यंत हे केलं, सर्व्हिस केली, कळलं. आणि बरोबर 30 नोव्हेंबरला ती रिटायर झाली. 30 नोव्हेंबर ती 1905ला निवृत्त झाली. आणि बरोबर 12 वर्षांनी 1 डिसेंबर 1917ला तिने देव सोडलेला आहे. बघ, जसं का अगदी ठरल्याप्रमाणे वयाच्या 12व्या वर्षी महाराजांची अनुग्रहित झाली. आणि बरोबर 12 वर्ष निवृत्त झाल्यानंतर तिने परलोक गमन केलं. मुक्ताबाई मुक्त झाल्या. असं गुरुपुत्राचं जीवन असतं. म्हणून मी नेहमी काय म्हणतो, अरे आपण मुक्तच आहोत. म्हणून मी आता अमरकोश जे पुस्तक लिहिलं ना, आता हे अमरकोश, त्या अमरकोशमध्ये महाराज काय म्हणतात बघा. आता ही सगळी मेंढरं आहेत ना, ही सगळी मेंढरं जमा झालेली आहेत आणि ती राखणारा धनगर मी. लक्षात घ्या काय महाराज म्हणतायत. आणि सद्वस्तू दाखवितो सद्गुरू. सद्गुरू कोण? जी चिन्मय परमेश्वर परमात्मा तूच आहेस असं जो दाखवून देतो तो, कळलं की नाही. आणि म्हणून सद्गुरू श्रेष्ठ, कळलं. आणि आता मी मेंढरा राखतोय, ही मेंढरं सगळी मी राखतोय, कळलं की नाही. नाहीतर इकडे तिकडे पळून गेली असती. बघा महाराज काय म्हणतात. म्हणजे महाराजांनी सगळ्यांना आपल्याला कशा पद्धतीने सांभाळलेलं आहे. आता मी काय कष्ट केले महाराज म्हणतात बघा. मी काय कष्ट केले? काही नाही, जाऊन फक्त सिद्धरामेश्वर महाराजांना साष्टांग नमस्कार केला, कळलं की नाही. आणि साष्टांग नमस्कार केला. आणि प्रत्येकाने इतकंच लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? मी आत्मा आहे. श्री गणेशा म्हणून दगडाच्या देवाला पूजा. बघा, दगडाच्या देवाला पूजा का? श्री गणेशा म्हणून, कळलं.
पण लक्षात ठेवा, नवरा पतिव्रता जसे एकमेकाला विसरले नाही. पतिव्रता श्री कधी नवऱ्याला विसरते? नवरा पतिव्रता कसं हं? आणि त्याचप्रमाणे तसा आत्मा हा विश्वास करा, बस मी आत्मा आहे ह्याच निश्चयाने राहा. जसं मीनाताईने केलं, म्हणजे आज मीनाताईची पुण्यतिथी तारखेप्रमाणे मोक्षदा एकादशी पण आहे, कळलं ना? म्हणून आणि गीता जयंती पण आहे. आणि गीता तर काय, गीता म्हणजे काय? अहो, गीता आपलं मूलभूत तत्वज्ञान, वेद 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 म्हणजे काय? वेद म्हणजे गीता. आणि त्यांनी काय सांगितलं? कळलं ना? गीतेने हाच बोध केला ना. आणि भगवंताने काय सांगितलं? सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. बस फक्त गीतेच्या बोधाप्रमाणे जीवन जगा. जशी मीनाताई धन्य झाली तसे आपण सगळे धन्य हो. जय काळ सिद्ध, जय काळ सिद्ध, जय काळ सिद्ध.